सहकार्य 90 FM वर सर्वांचे मनपूर्ण स्वागत. श्यामची आई या पुस्तकातील कथांचे वाचन करीत आहोत. आज मी श्यामच्या आईमधलं पुनर्जन्म या कथेचे सादर करते. या पुस्तकातील 19वी रात्र पुनर्जन्म. माझे वय त्यावेळेस 11 वर्षाचे होते. मला प्रथम पुण्यास मामांकडे इंग्रजी शिकण्यासाठी ठेवण्यात आले. माझा मोठा भाऊ तेथे शिकायचा, परंतु मी मामाकडे नीट वागलो नाही. त्यांच्याकडून मी 2-3 वेळा पळूनच गेलो. नाना खोट्या जहाड्या मी तेथे केल्या. शेवटी असला विधुळा भाजा आपल्याकडे नको, तो नसलेलाच बरा. उगीच स्वतःच्या व दुसऱ्यांच्याही गळ्याला एखाद्या वेळेस फास लावायचा असे मामांना वाटले व त्यांनी मला घरी पाठवून दिले. त्यावेळेस कोकणात आमच्या घरी सारी परिस्थिती चमत्कारिक झाली होती. आमचे वडील स्वदेशीच्या चळवळीत झालेल्या खटल्यात शिक्षा भोगून नुकतेच तुरुंगातून सुटून आले होते. त्यांची प्रकृती फार अशक्त होती, म्हणून कोणा दूरच्या नातलगाकडे समुद्रातीरी प्रकृती सुधारण्यासाठी ते गेले होते. पण माझी मोठी बहीण माहेरी आलेली होती. माहेरी 4 दिवस आनंदाचे घालवण्यासाठी राहायला ती आली होती, परंतु ती फार आजारी पडली. आईवर सारा कामाचा बोजा होता. घरात दुसरे बाई माणूस त्यावेळेस कोणीच नव्हते. बहीण फार आजारी होती. अशाही स्थितीत आम्ही पुण्याहून घरी आलेले. माझ्याकडे कोणीच लक्ष देईना. मी सर्वांचा नावडता झालो होतो. माझ्या अक्कावर साऱ्यांचा लोभ, सर्वांचे प्रेम होते. तिची अंगावरची मुलगी होती. त्या मुलीचे त्यावेळेस फार हाल होत होते, कारण तिला तिच्या आईचे दूध मिळत नव्हते. आईचा हात तिच्या कोमल अंगाला लागत नव्हता. अक्काला विषमज्वर झालेला होता, म्हणून तिच्या अंगावरचे दूध पाजणे म्हणजे धोका होता, कारण ते दूध विषारी झालेले. त्यामुळे त्या लहानशा रंगूचे फार आभाळ होत असे. एके दिवशी अक्काला वाद झाला. सासरी झालेले हाल तिने कधीही माहेरी सांगितले नव्हते, परंतु मनात साठविलेले ते सारे दुःख ती वातात बोलत होती. तिला शुद्ध नव्हती. त्या बेशुद्ध स्थितीत सारे हृदयातील ती ओके व ते ऐकून आईला फार वाईट वाटे. इतके पैसे खर्चून लग्न केले तरी सासरी जाच का असावा असे तिला नेहमी वाटे. ज्याप्रमाणे भाऊबंदकी त्याप्रमाणे सासूरवास हाही आपल्यातील दुर्गुण आहे. दुसऱ्या घरातील आलेली मुलगी तिचे आई बाप व्हायचे हे खरे म्हटले तर सासू सासऱ्यांचे कर्तव्य, परंतु त्यांना वाटते की सत्तेची मोलकरीण आली. सासरचे हाल ज्या दिवशी थांबतील तो सुदिन. सासूरवास हा भाषेतील शब्दच सारा इतिहास सांगत आहे. मुली ओव्या म्हणतात, त्यात पहा सासूरवासाचे कसे वर्णन केलेले आहे. सासरचे बोल जसे कारल्याचे वेल, गोड कसे लागतील काही केल्या. सासरचे बोल जशा रेशमाच्या गाठी, रात्रंदिन रडविती धाई धाई वगैरे ओव्यात हे करून चित्र काढलेले आहे. या ओव्या बायकांनीच रचलेल्या आहेत. त्यांनी स्वतःच्या स्थितीचे हे हीन दिन वर्णन केलेले आहे. कारल्याचे कडूवेल, रेशमाच्या गाठी या उपमा बायकांनाच सुचतील. अजून साधी माणुसकीही मनुष्याला शिवायची आहे, त्यांना शिकवायची आहे माणुसकी. सासू सुनेला जळते व सून पुन्हा सासू झाली म्हणजे तेच करते. जणू पूर्वजांची छळाची परंपरा अखंड चालूच राहिली पाहिजे. 4 दिवस सासूचे तर 4 दिवस सुनेचे अशी म्हणच पडली आहे. ज्याप्रमाणे पंतोजी मुलांना मारतो व मुलगा पुढे पंतोजी झाल्यावर तेच करतो, तसेच आहे. आम्हालाही मारीत असत, म्हणून आम्ही मारतो, हेच पुष्कळ शिक्षकांचे उत्तर असते. मुली जेव्हा खेळ खेळतात तेव्हा नीट पाहावे. मुली जर सासू सुनेचा खेळ करीत असतील तर त्या सून झालेल्या मुलीचे केस ओढणे, तिच्या हाताला लटोपटीचा दाग देणे, तिला शिळे अन्न खायला घालणे
वगैरे हाल दिसून येतील. मुलांचा शाळा म्हणून खेळ बघा. एखाद्या खांबाला विद्यार्थी करतात व त्याला खूप मारतात. करशील बडबड, मारू का आणखीन वगैरे बोलून जोराजोराने खांबाला मास्तर होऊन मुले मारीत असतात. माझ्या बहिणीचा मुलगा आहे, लहान आहे, 5-6 वर्षाचा. तो मला म्हणतो, अण्णा मला मास्तर व्हायचे आहे, नाहीतर शिपाई तरी व्हायचे आहे. मी त्याला जर विचारले, हे 2 धंदेच तू का पसंत केलेस रे? तर तो म्हणतो, म्हणजे सर्वांना मारता येईल, सगळ्यांना झोडपून काढेन. मास्तर म्हणजे काय कल्पना झाली आहे बघा. म्हणूनच शाळा म्हणजे सासूरवास वाटतो. शाळा व सासर यांचे माहेर झाले पाहिजे. मी कुठेतरी भगत चाललो असे म्हणाल, परंतु माझे पित्त उसळते या गोष्टींनी. साधी माणुसकी आमच्यात नसावी. पशुपक्षी, किडामुंगी, झाडमाड यावरही प्रेम करावयास शिकवणारी आपली माझी थोर संस्कृती. त्या संस्कृतीचे वारसदार आज किती नादान झाले आहेत. साधी माणुसकीही कसं विसरले आहेत हे पाहून हृदय जळते, पिळवटून येते. परंतु जाऊ दे. दुपारची जेवणे कशीबशी उरकून अक्काच्या जवळ सारी जणे बसलो होतो. ताम्हणात थंड पाणी घालून ते ताम्हण अक्काच्या कपाळावर धरण्यात आले होते. खेडेगावात कोठून बर्फाच्या पिशव्या, कोठले कोलन वाटर. आई ताम्हण धरून बसली होती. सर्व मंडळींची तोंडे चिमडीसारखी झाली होती. माझ्या आईच्या मनात एकदम काय आले कोणास ठाऊक. परंतु ताम्हण मला धराव्यास सांगून ती उठली. आई उठली, ती देवाजवळ गेली. देवघरात जाऊन ती देवास म्हणाली, देवा शंकरा, देवळात जाऊन तुझी पिंडी 3 दिवस दहीभाताने लिंपीन. पोरीला गुण येऊ दे, उतार पडू दे, अंगाची तलखी कमी होऊ दे, ताप उतरू दे. प्रयत्न चालले होते. प्रयत्नांच्या बरोबर प्रार्थनाही चालली होती. आईचा देवावर भरोसा होता. परंतु रात्रंदिवस सेवाही तीच करत होती. आपल्या प्रयत्नात, आपल्या तळमळीने देवाचे सहकार्यही आणले पाहिजे. रंगू उठली रे पाळण्यात, जा तिला जरा बाहेर घेऊन जा, येथे रडवू नकोस, असे आई मला म्हणाली. मी उठलो व अक्काची मुलगी खांद्याशी घेऊन तिला खेळीत बाहेर गेलो. रंगूला इकडे तिकडे हिंडवून मी कंटाळलो व घरात आलो. 3 सांजची वेळ होत आली होती. बाहेर कानपिणींना कांडप घातले. ते त्यांच्याजवळून मोजून घ्यायचे होते. गुरे गोठ्या घेण्याची वेळ होती. गुराकी गुरे आली हो एवढे ओरडून पुढे जात होते. असा गुरांना बांधायचे. अशा त्या कामाच्या धांदलीत मीही रंगूला तेथेच ठेवून बाहेर गेलो. ती लहानशी रंगू रडू लागली. ती आईसाठी का रडत होती? आईच्या प्रेमाने थपथपेला हात अंगाला लागावा म्हणून का ती रडू लागली होती? आईने प्रेमाने बघावे म्हणून का ती भुकेली होती? मुकी पोर, लहान दुबळा जीव. तिची आई अंथरुणात तळमळत होती. वातात मधून मधून बोलत होती. रंगूला तिच्या आईचे दर्शनही 2-2 दिवसात होत नव्हते. तिचा आत्मा आईला भेटण्यासाठी ओरडत का होता? आक्रोश करीत होता. माझ्या आईजवळ मला नेऊन ठेवा, क्षणभर तिच्या कुशीत मला ठेवा. मला दूध नको, काही नको. मी त्यासाठी हापापलेली नाही. तो आईचा कृश हात मला लागू दे, त्यानेच माझे पोषण होईल. असे का ती रडून सांगत होती? तिच्या रडण्याची भाषा कोणाला समजणार? त्या बालहृदयाची आत्मा, त्या आत्म्याची ओळख कोणाला कशी होणार? रंगू ओक्साबोक्षी रडू लागली, टाहो फोडू लागली, कळवळली. माझ्या आईने करावे तरी काय? कांडण मोजून घ्यावे का दिवा लावावा आणि देवा तुळशीस दाखवावा? का गुरे बांधावी, का धार काढावी, का काढा करावा, का भाजी भात करावा, का रंगूला खेळवावे, का अक्काजवळ बसावे? तिला काय 1000 हात होते का? आई धन्य आहे तुझी. स्त्रियांसारख्या कष्टाळू स्त्रियाच, त्यांनीच त्या शेकडो खस्ता खाव्या. भारतीय स्त्रियांच्या कष्टाळूपणाला व क्षमावृत्तीला एक भूमातेचीच उपमा शोभेल, दुसरी कुठचीच नाही. अशा थोर स्त्रिया ज्या घरात असतात ती मला राऊळे, देवांची मंदिरेच वाटतात. त्या स्त्रिया
याच मी देवता मानतो व माझा माथा त्यांच्या चरणी नमवितो. दुसरी देवळे मला माहीतच नाहीत. माझी आई संतापली, रागवलीही. तिच्या क्षमेला, सोशिकपणाला काही सीमा होती, मर्यादा होती. कुठे गेला हा कार्टा? नुसते खातो मेला. इकडची काडी तिकडे करायला नको. तिकडे लावलेन दिवे, आता इथे आला आईशीला छळायला. जरा पोरीला खेळावं म्हटलं तर फुगला नुसता एरंड. तिन्ही त्रिकाळ खायला हवे मात्र रेड्याला. रिंडोजी नुसता. श्याम्या, अरे कार्ट्या, उचल ना जरा तिला. कळवळली बघ पोर, श्वास धरलान वाटतो. तू मरत नाहीस, तू मात्र छळायला उरला आहेस. आई रागावून दुःख संतापाने वेडी होऊन बोलत होती. आईचे शब्द मी ऐकत होतो, परंतु शेवटचे शब्द माझ्या मर्मी लागले. मला रडू आले. रडत रडत मी त्या रडणाऱ्या रंगूस उचलले व बाहेर गेलो. रंगूला पोटाशी धरून श्लोक वगैरे म्हणू लागलो. रामरक्षा म्हटली. तिला घेऊन मी सारखा अंगणात फेरा घालीत होतो. रंगू माझ्या खांद्यावर शेवटी निजून गेली. आईच्या शब्दांनी मी जागा झालो. कशासाठी जगावे हे मला कळले. चकमक झडल्याशिवाय ठिणगी पडत नाही. माझ्या जीवनात ठिणगी पडली, तेज आले, प्रकाश आला. गुणी मनुष्य जगाला हवा हवासा वाटतो. गुणहीन करंटे जीवन काय कामाचे? आपला काडीचाही उपयोग नाही. आपले जीवन म्हणजे सर्वांना भार, सर्वांना त्यापासून त्रास, असे मला त्या दिवशी वाटले. माझ्या जीवनाला त्या दिवसापासून कलाटणी मिळाली. निराळी दिशा दिसू लागली. कोणत्याही गोष्टीची वेळ यावी लागते असे म्हणतात ना, ते खोटे नाही आहे. मीही त्या दिवशी देवाला प्रार्थना केली. वर आभाळाकडे बघत, उगवणाऱ्या तारांकडे बघत प्रार्थना केली. देवा, आजपासून मी चांगला होण्याचा प्रयत्न करेन. माझ्या या निश्चयाने प्रसन्न हो. मला चांगला कर व माझी अक्काही बरी कर. त्या दिवसापासून अक्काला गुण पडत चालला, एवढे मात्र खरे. माझी अक्का चांगली बरी झाली. ती शरीराने बरी झाली आणि मी मनाने बरा झालो. दोघांचे पुनर्जन्म झाले. अक्काला नवीन शरीर मिळाले व मला नवीन हृदय मिळाले. श्यामच्या आईच्या पुस्तकातील पुनर्जन्म ही कथा नक्कीच तुम्हाला आवडली असेल. मी ज्योत्स्नामुळे तुमची रजा घेते. तुम्ही ऐकत रहा आचार्य 90 FM, योर ओन रेडिओ.